राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक 3च्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत 1,14,625 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकास मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार चाकण परिसरातील नाणेकरवाडी व मुटकेवाडी या ठिकाणी अवैध मद्य विक्री अड्ड्यावर छापा टाकून 25 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत सदर ठिकाणी देशी दारू पॉवरलाईन पंच मद्याच्या 180 मिली आणि 90 मिली क्षमतेच्या एकूण 644 बनावट सीलबंद बाटल्या तसेच विदेशी मद्याच्या बनावट 71 सीलबंद बाटल्या व बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य असं सर्व मिळून 1,14,625 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी अहमद साब पठाण व हरीश ब्रिजेश कुमार चंद्रा यांना अटक करण्यात आली आहे। खेड न्यायालय यांच्यासमोर आरोपींना हजर केलं असता न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करून आरोपींची रवानगी येरवडा कारागृह पुणे येथे केली आहे। महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित मद्य, बनावट मद्य, गावठी हातभट्टी दारू निर्मिती आणि दारू विक्रीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते। याबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे।